ठिकाणी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे। तर या ठिकाणी मस्जिद मद्रसा मोबिया या अलविला या मस्जिदच्या वतीने साहेबांचं या ठिकाणी खूप खूप आभार आणि या ठिकाणी स्वागत की साहेबांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याबद्दल साहेबांचं खूप खूप आभार। आणि साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे असं वातावरण चालू आहे आणि साहेब आपल्या कामराजनगर मधून हा एकमेव मेसेज जावा याकरिता मोबिन अन्सारी साहेबांनी आणि त्यांच्या वडिलांनी आदरणीय सन्माननीय आमचे विश्वास कांबळे गुरुजी यांच्याकडे प्रस्ताव टाकला की जर हा सामाजिक सलोखा जर कोणी टिकवू शकत असेल ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू टिकवतील, म्हणून आपण त्याला या ठिकाणी आमंत्रित करावं आणि हा जो महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काही प्रयत्न करतायत जे माणसं त्याला वारंवार हाणून पाडण्याचं काम आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार केलंय, आपल्या सर्वांना देखील माहिती आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी भूमिका घेऊन आपल्या मुस्लिम समाजाच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे, तेच मोबिन भाईंना आदर्श वाटतात। मोबिन भाई नेहमी मला सांगतात की माझं हे आंबेडकर घरात आपण आम्हाला वेळ दिला आणि आपण जसं विचार त्यासाठी की आपल्या या विभागामध्ये अनेक संघटना पण आपले मोठे साहेब हे जे आहे देखील आहे आणि आपल्या तर यांनी आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर पण एवढं नक्की सांगतो आपल्या राज्यामध्ये जरी साहेब यावर्षी आले नक्की आम्ही आणि आपण ज्याप्रमाणे विचारले की हाशमी साहेब, अरुण जाधव साहेब त्यांचा सन्मान साहेब करतील अशी मी विनंती करतो। सलमान साहेब कुठे असतील? संजूर भाई आइए, आगे आइए। रमजान म्हणजे एक पवित्र महिना आहे, मुस्लिम बांधवांचा हा पवित्र महिना रमजान। आणि ह्या रमजानमध्ये आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये म्हणा एकदम पवित्र मानला जातो आणि तो महिना शांततेने आणि सलोख्याने गेला। तर आपण काय संदेश देऊ इच्छिता आपल्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवांना आणि कशा पद्धतीने सलोखा राखला पाहिजे? रमजानचा हा पवित्र महिना आहे, महाराष्ट्रामध्ये नाही देशाभरामध्ये नाही तर जगामध्ये हा पवित्र आहे। जिथे जिथे मुस्लिम बांधव आहेत ते रमजानचा महिन्याचं ऑब्झर्वेशन करतात, रमजानचं पावित्र्य राखतात, उपवास करतात आणि अमन आणि शांतीची ते लोक अपेक्षा करतात। आज भारतामध्ये विविध जाती धर्माचा देश आहे, अनेक भाषामध्ये आपण विखुरलेले आहे, अनेक संस्कृती आहे, अनेक धर्म आहेत, त्याच्या अनेक चालीरीती आहेत। भारतीयांनी प्रत्येक धर्मियांनी दुसऱ्या धर्माचा आदर राखावा हा संदेश आहे। त्यांच्या कार्यक्रमाला आपण जावं, आपल्या कार्यक्रमाला त्यांनी जावं
आणि एक एकात्मतेचं दर्शन दाखवण्यासाठी हा रमजानचा महिना पवित्र समजला जातो. मी राहुल. मी आज घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर नगरमध्ये रमाबाई नगर आणि कामराज नगर या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. रमजान महिना आहे. रमजान महिना म्हणजे हा मुस्लिम धर्माचा पवित्र महिना आणि नालंदा म्हणून तिथे एक इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि इफ्तार पार्टीला भीमराव आंबेडकर हेही उपस्थित होते आणि इफ्तार पार्टी आयोजक आपल्या संगती उपस्थित आहेत. मोबिन भाई, आपण त्यांना विचारू कशा पद्धतीने इफ्तार पार्टी आयोजन केलं आणि कशा पद्धतीने साजरी केली. सर्वप्रथम मी मोबिन अन्सारी, सुन्नी मस्जिद मदरसा महबूब यार अलविया यांचे अध्यक्ष आहे. मी सुरुवातपासून जेव्हा रमजान चालू झाला तेव्हा मी प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही तारीख घेतली. त्यांनी आम्हाला तारीख पण दिली होती, पण काय मेडिकल इश्यू झाला होता. तर साहेबांना आता साहेब राहायला पुण्याला आहे, तर त्यांना इथून जाणारे म्हणजे रात्री 1 वाजतील आणि डॉक्टरनी त्यांना बोललं की मेडिकल इश्यू आहे म्हणून तुम्ही एवढं लांब सफर करू नका. मग नंतर आम्ही भीमराव आंबेडकर साहेबांकडे ऑफिसमध्ये गेले, दादर आंबेडकर भवनमध्ये. साहेबांना आम्ही निमंत्रण दिले. साहेबांना त्वरित स्वीकारले आणि बोलले की मोबिन भाई, आम्ही तुमच्या इफ्तार पार्टीला 100% येणार. आणि साहेब आले. आम्ही साहेबांना आभार मानतो आणि आमचे हे यशोधरा चाल रमाबाई आंबेडकरमध्ये म्हणजे आमचे इफ्तार पार्टीमध्ये सर्व धर्माचे प्रमुख उपस्थित झाले होते. तर मी सर्व धर्मांगाच्या अध्यक्ष सर्वांना मी त्यांच्याकडून मी शुभेच्छा मागतो आणि मी नेहमी हे प्रयत्न करील की आमचे रमाबाई आंबेडकर नगर हे सर्व धर्माचे लोक इथं राहतात आणि असा शांतीने सर्व सण आम्ही ईद हो, होली हो, दिवाळी हो की गुढीपाडवा, आता 30 तारखेला गुढीपाडवा आहे, आम्ही त्यांनाही शुभेच्छा देतो की त्यांनी आपला गुढीपाडवा सण एकदम व्यवस्थित साजरा करू. आणि 31 तारीख रोजी आमचे ईद उल फित्र आहे. मी आमच्या या रहिवाशांना ईद उल फित्रची शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. घटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या देशाची घटना आणि ह्या देशामध्ये सालोखा ठेवण्यासाठी मला असं वाटतं भारतीय राज्यघटना जी आहे त्याच्यानुसार आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सदर कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू देखील या ठिकाणी येऊन गेले. ही फार अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही असा एवढा मोठा कार्यक्रम झालेला मी पाहिला नाही. मी मोबिन भाई आणि त्यांची संपूर्ण मस्जिद मद्रसा मोबिया यार मालविया अलविया कमिटी या सर्वांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन वंचित बहुजन आघाडीचे निकाली आहेत, आपण त्यांना विचारू की इफ्तार पार्टी किंवा रमजान महिना हा कशा पद्धतीने रमाबाई आंबेडकरमध्ये साजरा होतो आहे. इफ्तार पार्टी आणि रमजान महिन्यासाठी मी सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम इथे पार पाडला. मोबिनभाई यांच्या अथक प्रयत्नाने रोहित जगताप वॉर्ड अध्यक्ष आमचे. रमजान महिना जो आहे हा आपल्या वसाहतीमध्ये अतिशय सामंजस्याने, सालोख्याने आणि अतिशय पवित्रपणाने पाळला जातो आणि गेल्या अनेक वर्ष हा रमजान महिना अशाच पद्धतीत पार पडतो. सकाळचे मुस्लिम बांधव त्यांची इफ्तारी करतात, दिवसभर त्यांचा रोजा असतो आणि या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्या त्या सणोत्सवामध्ये संपूर्ण घटक, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई कोणी असो, हा त्यांच्या सणाला शुभेच्छा देण्यासाठी वर्षानुवर्ष येत आहे आणि पुढेही येत राहणार. ये बात जोड़े कि दलित मुस्लिम साथ चलेगा.